साधारणपणे शिमगोत्सवाची जी सुरुवात होते ना, ते साधारणपणे तुमच्याकडे कधीपासून म्हणजे पालख्यांचे घोंडे वगैरे ज्या गोष्टी विविध गावातले असतील किंवा मंदिरातले असतील समित्यांचे लोक 8-10 दिवस आधीपासून सुरुवात होते. साधारणपणे आता तुम्ही कुठल्या कुठल्या देवदेवतांचे साधारणपणे घोंडे बनवून दिलेत कुठल्या कुठल्या मिरिया, जाकी मिरिया, हां तेली आली, हां पांजरघाटी, हातीस, हां कसोब. हां एवढं असतं. आता ही तुमची कितवी पिढी हे काम करते साधारणपणे? साधारणपणे तिसरी. तुमचं नाव कसं? अफजल अली पटेल. हां त्याच्या अगोदर कोण करायचं? अली अब्दुल रहीम पटेल. हां त्याच्या आधी अब्दुल रहीम पटेल. हां हे करायचे काय? आता भैरीचे ग्रामध्ये भैरीचे पण गोंडे आपल्याकडेच बनवायला यायचे होते. होय होय, दरवर्षी असतात. किती असतात बनवायला देतात? फक्त 6. आणि इतर कुठल्या ग्रामदेवतांची येतात गावातले? सडा मिरिया, जाकी मिरिया. हां आमच्या गावातनं पण आणि साधारणपणे किती दरवर्षी तुम्ही शिमगोत्सवाला गोंडे देता बनवून वेगवेगळ्या गावातले पालख्यांचे वगैरे? 20 एक कोंडे जातात. हां पण दरवर्षी काय लोकांची आवड निवड वेगळी असते का? दरवर्षी म्हणजे एक वर्ष आड करून कधी दरवर्षी जसे असतील तसे. हां साधारण यंदा साधारण किमती कधी किती आहे साधारणपणे? म्हणजे ही कला आता हळूहळू हे होत चालली का मानवी म्हणजे काय आपला अनुभव आहे म्हणजे उत्साह लोकांमधला? आहे तसं बरं आहे. आता कसे नवसाचे सांगतात कोणते घेऊन जातात. आणि नियमित लोक येणारे आहेत का? हा, ते दरवर्षाची कोण आहेत सांगितलेले ते येतात फक्त. काय काय 1 वर्ष आड करून येतात, 2 वर्ष आड करून हा. येतात चांगले असले तर. असं आहे. आता साधारण इथे हा व्यवसाय किती वर्ष चालू आहे हा कोकण नाक्यावर? पुणे नाक्यावर एक झाली असतील 70 एक वर्ष. 70 वर्ष. आता काय गोंड्यांच्या किमती आहे साधारणपणे तरी? सुरुवात आहे 200-250 हा. पासून. घ्याल तशी 200-250-300. हां आणि जास्तीत जास्त किती किंमत? जास्तीत जास्ती तसं असलं हाय 450 पर्यंत जातं. 450-500. तसं ऑर्डर असली तर. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.